नमस्कार, गुड मॉर्निंग. अलिबागची जी आपली छोटी राईड होती त्याला सुरुवात झालेली आहे. सुरुवात थोडीशी लेट झाली आहे. पूर्ण प्लॅनिंग होती की आपण सकाळी कदाचित 6:15 निघू, 6:30 तर कन्फर्म निघू. बट आता वाजलेतच 7:24. सो 1 तास आपली राईड डिले चालू झाली आहे. असं सहजासहजी माझ्यासोबत होत नाही. बट आज मी पहिल्यांदा खूप महिन्यांनी माझ्या राईडच्या अगोदर मी एक छोटीशी मीटिंग ठेवली होती. ओके, थोडीशी काउन्सिलिंग होती, 20 मिनिट्सची होती. बट ते 20 मिनिट्सची काउन्सिलिंग कधी 45 मिनिट्सची झाली मला कळलंच नाही. सकाळी उठलेलो मी, सकाळी 4:15च्या आसपास उठलेलो. उठून बाईक कोल्ड स्टार्ट केली, सर्व चेक केलं परत एकदा. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तर मी एक व्लॉग बनवला आहे ऑलरेडी प्रिपरेशनचा. त्यामध्ये मी सगळ्या गोष्टी सांगितल्यात ऑलमोस्ट, जे आम्ही 1 दिवस अगोदर करतो राईडला जायच्या. सो त्या करून झाल्यानंतरही राईडच्या एक दीड तासा अगोदर मी बाईकचं इन्स्पेक्शन करतो की कुठे काय लिकेज नाही आहे ना, कुठे काय प्रॉब्लेम नाही आहे ना. सो माझा प्लॅन होता की 6:30ला निघणं आहे. सो मी 4:15ला जाऊन सर्व चेक केलं, सगळं व्यवस्थित आहे ना, काय सीन नाही ना होणार आहे. सो सगळं व्यवस्थित होतं. निघायच्या टायमाला एक्झॅक्ट बाईकवरती बसलो व्यवस्थित, आणि निघायच्या टायमाला फोन जसा सेटअप केला आहे मी जिथे, तो कॅमेरा काय म्हणतो मी, जिथे मी हेल्मेटला अटॅच केलं आहे त्या अटॅचमेंटच निघाला डायरेक्ट. मी 3-4 दिवस कंटिन्युअसली सेम सेटअपनी राईड करतो आहे की राईडच्या दिवशी काय ग्लिच नाही व्हायला पाहिजे. बट जे व्हायचं ते होतं. ओके, तो जो फाटा फुटतो ना JNPT आणि पनवेलला जाण्यासाठी, पनवेल काय म्हणतात, अलिबागला जाण्यासाठी जे थांबणार आहोत आपण. हा सिग्नल जो कोणाला कोल्हापुरी चप्पल आवडत असेल ना, तर या सिग्नलला खूप चांगले कोल्हापुरी चप्पल बनवणारे आहेत. इकडनं राईट पोस्ट ऑफिसच्या इकडे 2 चप्पल बनवणारे आहेत. एक आहे तो मुका आहे, त्यांना बोलता येत नाहीत त्या काकांना, पण चप्पल भारी बनवतात, आवाजवाली बिनआवाजवाली, विंचवांच्या बिया टाकून. आणि एक आहे तो बनवत नाही, तो सेल करतो. बट जर तुम्ही क्वालिटी बघाल ना त्याकडची, तुम्ही पूर्ण लालबाग काय पूर्ण साऊथ मुंबईमध्ये जर बघितलं ना, तर तशी क्वालिटी चप्पलची नाही आहे. कोल्हापुरी चप्पल स्पेसिफिकली बोलतो आहे मी. ओके, बिन आवाजवाल्या. जर तुम्ही त्याला सांगितलं आवाजवाली तर तुम्ही आवाजवाली घेऊ शकता. आणि जर तुम्हाला एकदम रिजनेबल चप्पल पाहिजे कोल्हापुरी, ओके, रिजनेबल आणि लॉंग टर्म यूज करण्यासाठी, रेग्युलर यूज करणार असाल माझ्यासारखी, तर तुम्ही कुलकर्णीज म्हणून आहेत लालबागला, लालबाग काय म्हणतो मी, दादरला. सो तिकडनं घ्या. मी ॲड्रेस त्याचा ॲड्रेस तुम्हाला स्क्रीनवरती दाखवेनच. जर कदाचित मी नाव चुकत असेल तेही मी करेक्ट करून दाखवेन की ॲक्च्युअलमध्ये नाव काय आहे. आता जेव्हा तुम्ही लालबागवरनं येता बाहेर, तेव्हा ब्रिज करतच तुम्हाला जायचं आहे. तसं पण लॉकडाऊनमध्ये जर तुम्ही बाईक चालवली असेल ना, तर तुम्हाला माहिती आहे की लॉकडाऊनमध्ये लोक कशी चालवायची बाईक्स. म्हणजे लॉकडाऊनमध्ये आम्ही एवढ्या बाईक राईड्स केल्या नाहीत, कारण का तेव्हा हिमालयन नव्हती आमच्या इथे. तेव्हा फक्त 2च बाईक्स होत्या, युनिकॉर्न आणि ॲक्सेस. त्या 2 बाईक्सवरती पण भरपूर राईड्स केल्या. ओके, सागरगड, इर्शालगड,
ओके, 2 मोठ्या आणि लक्षात राहणाऱ्या राईड्स आहेत त्या. ओके, राईड्स अँड ट्रेकिंग दोन्ही आहे. बट ट्रेकिंगवरती एवढा फोकस नाही आहे आमचा, कारण का बाईक राईड इज अ मेन पॅशन. जेव्हा तुम्ही हिमालयनवरनं बुलेटवरती शिफ्ट होता ना, तेव्हा तुम्हाला कळतात हे जेव्हा छोटेसे बम्प्स आहेत किंवा छोटेसे खड्डे आहेत ते तुम्ही हिमालयनवरती असे म्हणजे बोलतात ना, डोळे झाकून तुम्ही क्रॉस करू शकता, तुम्हाला फील पण होणार आहे. पण बुलेटवरती होतात. पण बुलेटचं पण सस्पेन्शन आता व्यवस्थित आहे, तर एवढा काय त्रास होत नाही, म्हणजे अजिबातच जमत नाही वगैरे असा सीन नाही आहे. पहिल्यासारखी बुलेट नाही आहे ती 2018ला वगैरे, 2018 म्हणू शकत, 2021च्या अगोदरची जी बुलेट होती ती म्हणजे तुम्हाला जर तिकडे थांबायचं असेल तर इथपासून ब्रेक लावायला लागेल तेव्हा थांबेल. अजूनही काय परिस्थिती चेंज नाही आहे एवढी, बट येस तुम्ही बाईकवरती रिलाय करू शकता की हां ठीक आहे, मला जिथे थांबायचं तिकडे मी थांबेन जरी मी लेट ब्रेकिंग केली तरी. बट हिमालयन मला थोडीशी बेटर बाईक वाटते रायडिंगच्या पर्स्पेक्टिव्हनी, कारण का हिमालयन तुम्हाला जर तुम्ही चुकी केली तर तुम्हाला ते सेकंड चान्स देते. ओके, म्हणजे जर तुमचा हात स्लिप झाला तर तुम्ही परत दुसरीकडनं हात काढू शकता. इकडे तुमचा हात गेला आहे खाली, इकडनं काढून तुम्ही परत वर ठेवू शकता. पण बुलेटमध्ये तो चान्स कमी आहे, कारण का अगोदरच तिची जी हँडलिंग आहे ती थोडीशी खाली आहे, तुमची जी हँडलिंग आहे ती थोडीशी खाली आहे. सो हात स्लिप झाला तर कन्फर्म आहे की तुमच्या हाताने तुमचं हँडल टर्न होणार आहे आणि तुम्ही पडणार आहात. हे मी एक्सपिरियन्सने बोलतो आहे. 6 महिने झालेत आता, 6 महिन्याहून अधिक झाले बाईकला घेऊन. 2-3 वेळा असे इन्सिडेंट झालेत की आता आपण ग्रिप काय बाईकवरती एकदम टाईट ग्रिप नाही करत ना, थोडीशी लूज ठेवतो, कारण का आपल्याला मनोवरिंगसाठी थोडीशी इझी होते बाईक. बट जर तुम्ही बुलेटवरती तर तुम्ही चूक केलीत तर तुम्हाला मस्त फळ देतं बुलेट, लक्षात राहील असं. सनवायझर खाली घ्यायची वेळ आली आहे का? वाटत नाही की एवढी सनलाईट येते माझ्यावरती. काय नाही, अच्छा ॲक्सिडेंट झाला आहे. डाऊन हिल आहे ना, तर थोडंसं मिसमॅनेजमेंट झालं का तर मग लागते एकमेकाला गाडी. एवढी का काही गर्दी आहे तिकडे? फॉग जातो यार. अच्छा, टेम्पोने मारलाय का बाईकला? कोणाला जास्त लागलेलं नसावं बस तेवढंच, बाईकला पण आणि माणसांना पण. ते 7:45 झालेत. 15 मिनिटात आपण लालबाग क्रॉस करून पुढे आलेलो आहोत. सकाळ सिगरेट 7:30 वाजता आणि एवढ्या गर्मीत कसं काय जमतं लोकांना? महाराजांचा स्टॅच्यू. जेव्हा मी पहिलं राईड करायचो ना, तेव्हा तर गुगल मॅप पण एवढा यूज नाही करायचो. पहिलं राईड्स युनिकॉर्नवरती आणि ॲक्सेसवरतीच खूप झाल्यात. तेव्हा हिमालयन पण नव्हती आणि ही बाईक पण नव्हती, तेव्हा इथपर्यंतच जायचो बाईक घेऊन.
छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार. कारण का ह्याच्या पुढचा रस्ता माहिती नव्हता. सो जर कधी कुणाल घरी जेवायला आला ऑफिसमधून, कधी कुणाला लेटपर्यंत झोपला असेल रविवारी, तर माझी सर्वात छोटी राईड, संडे आउटिंग राईड ही या प्रवेशद्वारापर्यंत असायची. इकडनं सर्कलवरनं राऊंड मारून परत घरी जायचं. सकाळ लवकर उठून 7 वाजता उठायचो. कोणाला तसं पण रविवारी थोडासा लेट उठायचा, 10 साडे 10. सो इकडनं राईट मारून घरी जायचो. ॲक्च्युली जेव्हा कॉन्फिडन्स आला ना की बाईक राईड करू शकतो, जेव्हा हिमालयन घेतली घरी आणि पहिली बाईक राईड केली आम्ही, ती म्हणजे कोल्हापूर. ती बाईक राईड मला नाही वाटत मी कधी विसरेन. कारण का एवढ्या लवकर बाईक राईड आणि एवढ्या लवकर ॲडव्हेंचर बाईक घ्यायचा विचार, म्हणजे काही लोक तुम्हाला तुमचं फ्रीडम द्यायला येतात, काही गोष्टी तुम्हाला फ्रीडम द्यायला येतात. तसं हिमालयन आमच्यासाठी फ्रीडम आहे. कारण का हिमालयन यायच्या अगोदर आमच्या राईड्स कोणत्या असायच्या? अलिबाग, मुरुड, तोच एक पट्टा. आता पण त्याच पट्ट्यावरती चाललो आहे आपण. तोच एक पट्टा, तो पट्टा एवढा नजरेखालला गेलेला होता. आणि पहिली राईड कोल्हापूर, म्हणजे आम्ही कोल्हापूर पण याच रूटनी केलेला, पुणे वाया पुणे. इकडनंच गेलेलो आम्ही श्रीदत्तच्या इकडनं सरळ. पहिला ब्रेक पण श्रीदत्तलाच घेतलेला. सो पहिली राईड कधीच तुम्ही विसरत नाही. पहिली माझी प्रॉपर राईड म्हणजे जे ठिकाण आम्हाला माहिती नव्हतं, कोल्हापूरला आम्ही कधीच गेलो नाही. लहानपणी गेलो असू फॅमिलीसोबत, बट असं म्हणजे म्हणतात ना की राईड करून किंवा प्रॉपर प्रोफेशनली कसं प्रॉपर गेअर अप करून असं कधी गेलो नव्हतो. कोल्हापूर राईड, त्यानंतर कोल्हापूर, त्यानंतर गोवा, त्यानंतर रत्नागिरी आणि रत्नागिरीवरनं घरी. तसं मुंबई गोवा पहिलंच आम्ही एक वन स्ट्रेच करणार होतो, पण कोल्हापूरला थांबून अंबाबाईचं दर्शन घ्यायचं होतं. आणि जेव्हा आम्ही राईड केलेली तेव्हा एक फेमस रेस्टॉरंट होतं. आता कदाचित तेवढं चालत नाही तिकडे, कारण का ना त्याच्या पोस्ट एवढं दिसत इंस्टाग्रामवरती, ना काय दिसत. पहिलं खूप फेमस होतं ते हॉटेल सातबारा. खूप जणांनी ब्लॉग केलेला त्या हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये. प्रॉपर कोल्हापुरी तुम्हाला गावरान चिकन भेटायचं. मला वाटत नाही अजून चालू असेल ते, कारण का मध्ये खूप क्रिटिसिझम झालेलं त्या रेस्टॉरंटवरती. आणि त्यानंतर ते थोडंसं दुर्लक्षितच झालं कदाचित लोकांकडनं. चालू असेल नसेल माहिती नाही. आता परत एकदा कोल्हापूर राईड आहे. ओके, या इयर एंडपर्यंत कदाचित. इयर एंडच्या अगोदर, कोल्हापूर राईडच्या अगोदर एक कोकण कोस्टल राईड येईल. आपण जशी ही एकदम प्रॉपर व्लॉगिंगनी करतोय तशी ती पण बाईक राईड एकदम प्रॉपर व्लॉगिंगनी होईल. ओके, हा जो सेटअप आहे मला वाटत नाही की या सेटअपवरनं मला अपग्रेड करायची गरज आहे. ओके, आय एम क्वाईट कम्फर्टेबल अँड कन्व्हिन्स्ड
की हा सेटअप मी पुढचे आय थिंक 6-7 महिने तरी चालवू शकतो. आपले सबस्क्रायबर 25 झाले, 25-26 सबस्क्रायबर झालेत विदिन 1 मंथ. जेव्हा आपण पहिला व्लॉग टाकलेला वैष्णोदेवीचा, जेव्हा चॅनलवरती काहीच नव्हतं, तेव्हा सबस्क्रायबर होते काहीतरी 8-10 लोक होती. आता त्या 8-10 लोकांचं 25-26 जण लोक आली आहेत टोटल. सो हळूहळू का होईना, बट जे चॅनल ओपन केलेलं ते थोडंसं आता ग्रो होताना दिसतंय. व्ह्यूज नक्कीच नाही आहेत तेवढे, ओके. कॉन्टेंट थोडासा होईल अजून पॉलिश, सवय नाही आहे मला अजून पण असंच वाटतं की मी स्वतःशी बोलतो आहे, ओके. एक सेकंड पर्सनशी बोलायची सवय लावायला पाहिजे. कारण का मी पिलियनला घेऊन एवढी कधी राईड केली नाही आहे. कोल्हापूरच्या राईडमध्ये माझ्या मागे होता माझा, आम्ही विरारला राहायचो, तर आमचा नेबर होता. खूप गोड मुलगा आहे हार्दिक 100% हा ब्लॉग बघत असणार. तर तो माझ्या पाठी होता. मुंबई, कोल्हापूर, रत्नागिरी, गोवा, रत्नागिरी आणि मुंबई. एक आय थिंक 8 दिवसाची राईड होती. सर्वात जास्त आम्ही एक्सप्लोअर गोवा केला आहे. कारण का मुंबई गोवाच करायचं होतं, पण कॉन्फिडन्स नव्हता की एकदम एवढ्या मोठ्या स्ट्रेचमध्ये बाईक राईड करू की नको करू. तरी पण आम्ही दिवसाला 500 किलोमीटरचा आरामात खेचलं आहे. स्टार्टिंगला 200 किलोमीटर, त्यानंतर ब्रेक. उन्हाचा प्रहर तेवढा दिसत नाही आहे मला आज, का माझं लक्ष नाही आहे उन्हावरती एवढं. माझं लक्ष थोडंसं ब्लॉगिंगवरती आहे. हा ब्रिज ओपन केला, दोन्ही साईडने ब्रिज ओपन केला वाटतं आता. हा ब्रिज कोणाला माहिती आहे, या ब्रिजवरती हेराफेरीची शूटिंग झाली आहे. तो लास्ट शॉट हेराफेरी 2चा, तो जो बंदूक घेतानाच आहे ना असा वाला, तो या साईडच्या ब्रिजवरतीच झाला. त्या साईडचा ब्रिज आता नवीन करतायत ते लोक. हा जो ब्रिज आपण चालतो याच्या बाजूला किंवा हाच होता तो ब्रिज, त्यांनी आता मोठा केला आहे. हेराफेरी 3ची पण शूटिंग आय थिंक चालू होईल आता. आयकॉनिक मूवी आहे ती पण. जशी हंगामा 1ची हंगामा 2 आली, बट एवढी काय नव्हती, एवढी काय ग्रेट नव्हती ती मूवी. बट येस, आजकाल जशा मूवी कॉमेडीज बनत आहेत त्याच्यापेक्षा तर खूप बेटर होती हंगामा 2. परेश रावलच होता त्यामध्ये पण, परेश रावलच होते त्यामध्ये पण. मी मुद्दामून 60 आणि 80च्या मध्ये चालवतो, कारण का जर मी अजून त्याच्या पुढे गेलो तर व्लॉगमध्ये काही आवाज नाही येणार, म्हणून मी हळू चालवतो. एक टायमाला विसरलेलो की मी सॅडल बॅग घेऊन चालतोय. सॅडल बॅग पण चेक करायचे आहेत. तसं मी नेहमीप्रमाणे प्रॉपर त्याला टायअप केलेलं आहे, तरी पण एकदा रीचेक करून घेऊ आपण थोड्या वेळाने. सेटअप थोडासा आपला फनी आहे, त्यामुळे लोक बघतात. कॅमेऱ्याला फोन लावून कोण, कॅमेरा काय म्हणतोय, हेल्मेटला फोन लावून कोण चालवतं बाईक. बट मी थोडासा त्याचा सेटअप चेंज केला, थोडंसं खाली घेतलं, त्यामुळे मला आता दिसत नाही फोन. सारखं बघायला लागतं की फोन आहे की नाही आहे. मला दिसतच नाही की फोन लावला आहे की नाही लावला आहे.
फर्स्ट टोल 8 वाजता आपण आलेलो आहोत नवी मुंबईला. इकडनं जेव्हा तुम्ही पुढे जाता तेव्हा लेफ्ट साईडला एक रेस्टॉरंट आहे किनारा म्हणून. किनारा नाही, शिकारा. बेस्ट रेस्टॉरंट. 31st गेलेलो आम्ही 2-3 वर्षापूर्वी. बेस्ट फूड, ॲम्बियन्स पण मस्त आहे. जर कधी रात्री तुम्हाला यायचं असेल तुमच्या लव्ड वन्स बरोबर तर तुम्ही येऊ शकता. पण आम्ही जेव्हा आलेलो तेव्हा सर्विस थोडीशी डाऊन होती, जशी एक्सपेक्ट करत होतो आम्ही. बट येस, फूड क्वालिटी सेम जशी आम्ही मागच्या वेळेला टेस्ट केलेली तशीच. त्यामध्ये काहीच उणिवा नव्हत्या. नेहमी असं वाटतं की 6वा रस्ता पाहिजे होता. थोडासा सूर्यप्रकाश डोळ्यावरती येतोय त्यामुळे थोडंसं डिस्कम्फर्ट आहे. मी वायझर खाली घेऊ शकतो. हां, घेतला. सनवायझर खाली घेतल्यामुळे कसं थोडासा अजून कम्फर्टेबल होऊन जातो प्रवास. डोळ्यांना त्रास होत नाही. मला अजून एकही बाईकवाला दिसला नाही, बाईक राईड करणारा. आय थिंक आम्हीच लेट कमर आहोत. लोक कालच गेली आहेत बाहेर. माझ्याकडे काही प्रॉपर सेटअप नाही आहे रायडिंगचा. म्हणजे रायडिंग जॅकेट, रायडिंग बूट्स, रायडिंग शूज, रायडिंग पॅन्ट्स, ग्लव्ज आहेत माझ्याकडे चांगले. ते पण आता अपग्रेडची वाट बघतायत की मला कधी अपग्रेड करताय तुम्ही. हेल्मेट SMKचं यूज करतोय मी, जे कोल्हापूरच्या राईडसाठी घेतलेलं. क्वाईट कम्फर्टेबल आणि क्वाईट कन्व्हिनियंट हेल्मेट आहे. ब्लॉग ऑफकोर्स थोडा मोठा बनणार आहे. होपफुली क्राऊड नसेल श्री दत्तच्या इथे. बट ती अपेक्षा करणं चुकीचं आहे, कारण का वर्किंग डेला पण तिकडे क्राऊड असतो. तर आज तर सॅटर्डे आहे आणि लॉंग विकेंडवाला सॅटर्डे आहे. संडेला लवकर निघायला पाहिजे. मी विचार करतो संडेला मला आय थिंक 3 वाजता जरी निघालो मी भर दुपारी तरी पण मी मुंबईला एक 6:30पर्यंत पोचेन. तसं 5:30ला पोचायला पाहिजे. बट मी विचार करतोय की येताना थोडासा वेगळा रूट घेऊ, कारण का आपले 6 ब्लॉग्स बनणार आहेत. 6 ब्लॉग नाही, रिटर्न येताना आपण 2च ब्लॉग बनवू. श्रीदत्त अलिबाग, श्रीदत्त मुंबई, किंवा वॉट एव्हर इट इज. 7-12च्या इथे थांबू शकतो. इथे येताना पण 7-12 आहे. मी तुम्हाला दाखवतो आता कोणता 7-12 बोलतोय मी. इथे पुढे आहे 7-12. नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघाल मी कोणता 7-12 बोलतोय. तो 7-12चं जो रेस्टॉरंट आहे ते आपण रेस्टॉरंट आहे ते आता पनवेलला पण आलेलं आहे. पनवेलच्या जस्ट थोडंसं पुढे. सारखा माझ्याकडनं इंडिकेटर चालू राहतोय. फिटनेस स्टुडिओ GPP. इथले जिम्स तुम्ही बघाल ना सबबचे
खूप मोठे असतात. म्हणजे ह्यांची जेवढी पॅन्ट्री असेल तेवढा तर रिसेप्शन असतो आपला साऊथ मुंबईचा. कारण का मी बोरिवलीला पण बघितलं आहे, अंधेरीला बघितलं आहे, खूप मोठ्या मोठ्या जिम्स. पण आपल्या इथे तेवढा हे नाही आहे, आपल्याला स्पेस नाही आहे. जेवढी जास्त स्पेस तेवढा जास्त रेंट. त्यामुळे ते काय म्हणतं आहे, त्यामुळे मुंबईमध्ये खास करून साऊथ मुंबईमध्ये पॉसिबल होत नाही. बट जर तुम्ही सबअपमध्ये गेला तर तुम्हाला मस्त मोठ्या जिम्स बघायला भेटतात. मोठ्या जिम्समध्ये कसं तुम्हाला स्पेस पण जास्त असते, थोडेसे जास्त मेंबर्स पण घेऊ शकतात. आपण पोचतोय आता पनवेलच्या ब्रिजवरती. इथे पण मॅकडॉनल्ड्स आहे. जर तुम्ही तिथे नाही खाऊ शकाल तर इथे खा. पण माझं असं म्हणणं असेल की इथे नका खाऊ. आय थिंक हां पुढे तो केम ऑन. माझं म्हणणं असेल की नका खाऊ. कळंबोलीला पार्किंग पण मस्त आहे आणि साफ पण मस्त आहे तिकडचा. इकडे मी कधी गेलो नाही. इकडे KFC पण आहे. KFC तर मी खूप वर्षाने खाल्लं. KFC जेव्हा मुंबई सेंट्रलला होतं ना तेव्हा खाल्लेलं एकदा मी. पलेडियमला पण आहे, पण पलेडियम आता हे रूटमध्ये नाही होत ना आपल्या. या सिग्नलवरनं तुम्हाला लेफ्ट मारायचं आहे, त्यानंतर राईट या नाही पुढच्या, त्यानंतर आलं श्री दत्त. श्री दत्तची सुकी चटणी मस्त आहे. ते लोक सुकी चटणी देतात, त्यांच्याकडे ओली चटणी नसते. ऑफकोर्स काय म्हणतात त्याला, वेस्टेज कमी, पण सुकी चटणी पण चांगली असते त्यांची. आपल्याला 2 ठिकाणी खायचं आहे तसा पण वडापाव. लाल परी, हे बापरे लागलं का, मला वाटलंच. सॅडल बॅग थोडीशी घासली जातेच, नाही घासली गेली पाहिजे, घाई केल्यावरती घासली जाते. आता पण घासली नाही गेली, ते बोलतात ना तो बेल्ट असतो ना तो लागला त्याचा. तुमचं टर्निंग रेडिएशन थोडंसं कमी होऊन जातं जेव्हा तुम्ही सॅडल बॅग लावता तेव्हा, कारण का तुम्हाला बॅगचा पण विचार करायचा आहे ना. पंचमुखी हनुमान मंदिर, आज सॅटर्डे आहे. हे मंदिर आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्ही एसटीतनं बघायचो, लालपरीतनं. तर ज्याला लोक लालपरी म्हणतात त्या एसटीतनं. आमच्यासाठी तो लाल डब्बा आहे, कारण का एकतर गाव आमचं अलिबाग होतं, ओके,
अलिबागला जसं लोक म्हणतात ना की हे आहे ते बघायला चांगलं आहे, मस्त वेदर आहे. आम्ही अलिबागला जायचो कामं करायला. आता ज्या कारणासाठी मी अलिबागला जातो त्याच कारणासाठी लहानपणापासून आम्ही अलिबागला जायचो. सो ते म्हणतात ना एक्साइटमेंट, ओ माय गॉड चला अलिबागला, तशी एक्साइटमेंट नाही आहे आमच्यात. कारण का तिकडे जाऊन खड्डे खणा, मग झाडं लावा त्याच्यामध्ये. ज्यांच्याकडे वाड्या असतील, वाड्या मीन्स ज्यांच्याकडे रत्नागिरी किंवा कोकणची असेल त्यांना माहिती आहे की मी काय म्हणतो आहे. आळ्या बनवा, पाणी घाला, वाडी साफ करा, पानं छाटा, त्यांची झाप काढा, अंगण झाडा, घर झाडा. मला तर एक कळत आहे की एवढी घाण येते कुठं घरात की जेव्हा पण जायचं तेव्हा घर साफ करायचंच आहे. जाऊ दे, माझं फ्रस्ट्रेशन इकडे नको काढायला. पण हळूहळू आता त्या गोष्टी आवडायला लागतात. हळूहळू कळायला लागलं की गोष्टींच्या, व्यक्तींच्या बद्दल थोडासा ग्रॅटिट्यूड असला पाहिजे. आपल्या आईवडिलांना, आपल्या जे आजी आजोबा आहेत त्यांच्या छटा आहेत त्या वास्तूंमध्ये. जसं मी आठवतो की त्या घरामध्ये आम्ही कधी फन केलं आहे, तसे आई वडील पण आमचं आठवत असतील की त्यांनी पण मजा मस्ती केली असते त्या घरामध्ये तेव्हा त्यांच्या भाऊ बहिणींबरोबर ते लोक जात असतील. जसं मला माहिती आहे की आम्ही तिकडे किती फन केलं आहे. मे महिन्यामध्ये तर आम्ही ऑलमोस्ट एक दीड महिना राहिलेलो तिकडे. जशी शाळेची सुट्टी कमी गेली, शाळेची सुट्टी कमी होत गेली तसं तिकडचं जाणं पण कमी होत गेलं. श्री दत्तला आलेलो आहोत आपण. आता इकडनं राईट नाही, आता युटर्न मारून यायला लागेल. कारण का लास्ट टाइम इथे बॅरिकेटिंग केलं होतं. आता बॅरिकेटिंग आहे की नाही आहे माहिती नाही. भरलंय आता श्री दत्त. युटर्न मारूनच येतो. इकडनं जर तुम्ही सरळ गेला तर तुम्हाला पुणे आहे. याच रस्त्याने आम्ही कोल्हापूरला गेलेलो. पुणे, सातारा, बापरे, कोल्हापूर. रस्ता खूप चांगला गेला आहे, खूप म्हणजे पहिल्यापेक्षा खूप चांगला गेला आहे. बट यस, अजून थोडेसे ते सरप्रायझिंग एलिमेंट्स आहेत. ते तुम्हाला सतत सरप्राईज करत असतात त्यांच्या प्रेझेन्सने. खूप गर्दी आहे. श्री दत्तला खूप गर्दी आहे. काय करूया, थांबूया श्री दत्तला. श्री दत्त स्नॅक्स. आतमध्ये बसायला पण जागा नाही आहे. एक काम करूया, आपण इकडे थांबूया नको, आपण पुढे कुठेतरी थांबू. बट व्लॉग इकडे एंड करू आपण.